ज्ञानेश्वर चिकणे सर आपण कुठे असाल तर प्लीज आपणही यायचं आहे. खेळायला या ठिकाणी सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी धुरा जी आहे ती सुशील शर्मा या गोलंदाजाच्या खांद्यावरती दिलेली आहे. पहिल्या चेंडूची फेकी यावेळेस क्या बात आहे. स्लाइस केलं, कट केलं आणि देखना चिकना फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू जातो सीमा पार, चौकार. ओव्हर पिच डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्वतःला ब्लॉक करून घेतलं आणि या ठिकाणी पण पाहतोय निर्धावची झाली सांगता. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झाला कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती
12. बिनबाद 12 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतात भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून ही साकारण्यात आलेली चाचणी स्पर्धा. मित्र हो, वर्षाला हंगामाला सुरुवात होते या चाचणी स्पर्धेपासून. ही स्पर्धा म्हटली तर सर्वांसाठी पर्वणी असते. याच चाचणी स्पर्धेपासून आपण नवीन खेळाडूंचा भरणा करतोय आणि त्यानंतर आपापल्या विभागामध्ये जाऊन स्पर्धा खेळत असतोय. इथनं जे नियम बनतील ते नियम पूर्ण वर्षभर त्याचा आपण फॉलोअप घेत असतोय. नवीन संघटना म्हटली तर एक चांगली संघटना आहे, नावारूपाला आलेली संघटना आहे. कारण संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आपण पाहिले तर प्रतापजी पाटील साहेब, त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष यांच्या माध्यमातून सुद्धा चांगले योगदान पाहायला मिळतंय. सर्वच पदाधिकारी मंडळी जी आहे ती खूप मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज संजय ठाकूर गोलंदाजी मार्कवरती छोटासा रनअप आहे. पंचांच्या डाव्या बाजूस टाकण्यासाठी सरसावतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय कार्पेटच्या सहाय्याने मिडगोटच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली आणि आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. डावाला सुरुवात केली, डावाला आकार देत असताना पाहायला मिळत आहेत. संदेश यावेळेस आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका आहे बट एक धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. इथं ओव्हरथ्रो जरी पाहायला मिळाला. रजनी क्रिकेट आहे, हवे तसे फटके अर्थात षटकार चौकार आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही आहे. त्याच्यासाठी सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे, तिला हात घालणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेस तुम्ही जेवढ्या डबल सिंगल धावा घ्याल तुमच्या स्कोअर कार्डला मदत होईल आणि मध्येच एखादा मोठा फटका आल्यानंतर स्कोअर कार्ड जे आहे ते चांगल्यापैकी सजेल. पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी यावेळेस आपण पाहतोय की शॉर्टफिट डिलिव्हरी होती, गती कमी केली होती परंतु त्याच्यावरती नियंत्रण राखता आलं नाही आहे आणि वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. अवंतर धावेचा भरणा, एका धावेने स्कोअर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 15. ह्या वेळेस अजून एकदा आपण पाहतोय की शॉर्ट बॉल ठेवला होता, स्लोचा मारा पाहायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही या बॅटवरती प्रॉपर आणि निर्धावचे या ठिकाणी होते सांगता. यानंतर होणारा सामना मित्र पाहायला मिळेल. या चेंडू नंतर आपण सांगूया पुढील चेंडू. यावेळेस ओव्हर पिच डिलिव्हरी, क्या बात आहे. कमबॅक करताना पाहायला मिळते गोलंदाज. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताला जातोय. कुठेतरी लाईन लेन भडकला होता, वाईट बॉल टाकला होता, त्यानंतर मात्र सुधारित गोलंदाजी पाहायला मिळाली संजय ठाकूर यांच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा समोर ठेवला होता चेंडूला, पडल्यानंतर थोडीशी उंची खाली राहिली आणि गती प्राप्त करून दिली आणि अजून एक बॅक टू बॅक निर्धावची सांगता होते. धावसंख्या स्थिर 15 या अंकावरती. पुढील चेंडू. यावेळेस पाहतोय आपण, क्या बात आहे. सर्वच्या सर्व चेंडू समोर ठेवले होते आणि त्यातील एकही चेंडूला बॅट स्पर्श झाला नाही आहे. धावसंख्या इतर जर पाहिली 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15 या अंकावरती पाहायला मिळते. संजय ठाकूर यांनी कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, या ओव्हरमध्ये आल्या 3 म्हणजे झाल्या 15. पाहूया उर्वरित 2 ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारली जाईल. यानंतर आयडियल फ्रेंड्स ग्रुप हायवे दिवे वर्सेस गंगामाता गुंदावली ही बिग फाईट बिग लढत पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे पण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर आपण नाणेफेक करणार आहोत. पाण्यासारखं राहील. आता मात्र तिसरं षटक
चालू होते. डावाला सुरुवात करावी लागेल. संदेश पाटील आणि भरत चौधरी यांना हात खुले करावे लागतील. बिग हिट मोठे फटके खेळावे लागतील. हवाई सफर करावं लागेल, कारण दुसरं जे षटक हाताला गेलं त्याच्यामध्ये कमबॅक करत असताना संजय ठाकूर आपण पाहतोय 3 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय गिरीश तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चेंडूला टर्न केला गेला. मिडवरच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला, मिस फील्ड झाली आणि चेंडू पाहता पाहता सीमा पार येतोय लकीली चौकार. यार यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये पाहायला मिळते. अप ड्राईव्ह, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. इथं मात्र पाहूया दुसऱ्या धावीचा आगाज प्रयत्न आणि या ठिकाणी दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोचलेले आहेत. 2 धावा जमा होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा. 21 धावा धावफलकावरती. अजून कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट पडलं नाहीये. यावेळेस फुल टॉस होता, पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. फुल टोल वसूल करताही आलं नाहीये. या ठिकाणी एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाहीये. 22 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3. या ओव्हरमध्ये धावा बनतायत. इथं मात्र खेळून काढलेल्या ऑन साइडला क्षेत्ररक्षक घेतोय, झेपावतोय, घेतोय, सोडतोय, बट या ठिकाणी आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिली विकेट प्राप्त करतोय. थँक्यू डीजे. 3 षटकांचा धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे 27. गंगामाता गुंदवली संघाचा संघनायक आपण माईक स्टँडशी संपर्क साधायचा आहे. वेलकम. या ठिकाणी आपण पाहू शकता गणेशजी किनी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. या संघटनेचे माजी अध्यक्ष, एक चांगला मन मिळाव स्वभाव आणि सर्वांना हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व सन्माननीय किनी साहेबांचं या ठिकाणी आपण पाहू शकता आगमन झालेलं आहे. वेलकम.
आजच्या रजनीमध्ये उपस्थित प्रेक्षक वर्ग, खेळाडू आणि मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पाहू शकता आपण फ्लॅट डिलिव्हरी टाकली होती, पूर्णपणे डबल माइंडमध्ये आले होते फलंदाज. चेंडूच्या लाईनवरती पोचू की खडे खडे खेळू अशाने चेंडू मात्र फरार झाला कीपरच्या हातामध्ये. उमेश यांनी पहिला चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेला, निर्धावची झाली सांगता. पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू. यावेळेस मात्र बरोबर हेरलं गेलं आणि पंचांच्या माध्यमातून बीमर घोषित केलं या चेंडूला. आणि दरम्यान आपण पाहू शकता पलून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. हा चेंडू आहे नो बॉल, म्हणजेच या चेंडूवरती आपण पाहतोय 3 धावा आणि येणारा जो चेंडू आहे तो फ्री हिट. चुका चुका चुका. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला, परंतु नंतर मात्र स्वतःला सावरता आलं नाही, आवरता आलं नाही आणि अवंतर धावेचा इथं खेळ केला गेला. पाहूया पुढे चेंडू. यावेळेस चांगला चेंडू आहे, 1 धाव कंप्लीट केली जाते. बाईच्या स्वरूपाने ही धाव घोषित केली आहे पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या पुढे सरकते. 31 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला. इथेही आपण पाहतोय लेगबाच्या स्वरूपाने पंचांच्या माध्यमातून घोषित केली गेली ही धाव. धावसंख्या पुढे सरकली 32 या अंकावरती. 32 ऑन बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ चालू. यावेळेस शॉर्ट पेच डिलिव्हरी ठेवली होती, इथं मात्र दिशा दिली. काय अफलातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी चेंडू आला त्या ठिकाणी दिशा दिली, परंतु शॉर्ट थर्डमॅनच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं. इथेही आपण पाहतोय की 1च धाव आली आणि धावसंख्या पुढे सरकली. यावेळेस पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू निघून गेला एष्ट्यांच्या वरतून कीपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावची झाली सांगता. क्या बात आहे. इथेही मोठा फटका खेळता आला नाही आहे आणि फलंदाज होते बाद. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 4 षटकांमध्ये आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव या टीमने धावा जमवल्या. धावफलकावरती 33 आणि 34 धावांचं लक्ष वरालदेवी ताडाली या संघासमोर ठेवलं आहे. तर चला विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवे दिवे वर्सेस गंगामाता गुंदवली या दरम्यानली ही बिग फाईट, बिग लढत मित्र पाहायला मिळेल. सर काय टॉसचा कसा काय मग या ना बोलो ना 2-3 आवाज दिले बघा. तुमच्या आवाजाने येतात का माझ्या आवाजाने? कोण आहे? गंगामाता गुंदवली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हायवे दिवे संघाचे कॅप्टन आपण त्वरित या. सन्माननीय विलासजी पाटील साहेब, आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते ही टॉस केली जाईल. विलासजी पाटील साहेब या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. गंगामाता गुंदवली संघाचे कॅप्टन आपण त्वरित या. हो ठाकरे साहेब, साडू दोन्ही कॅप्टन आले लगेच. यस, तर एक महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित आहेत. साहेब तुम्ही सेंटरला राहा, तुम्ही बाजूला व्हा. टॉस अतिशय महत्त्वाचे आहे. गंगामाता गुंदवली आयडियल स्पोर्ट हायवे दिवे
आणि मी साहेबांच्या हाती हे टॉस देतोय. दाखवू नका. कोण कॉलिंग करेल? यस, हॅवी दिवस संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. टेल असं म्हणणं आहे त्यांचं, परंतु यावेळी मात्र हेड पडलेला आहे. साहेबांना विनंती असेल आपण नक्कीच मान्यवर कक्षामध्ये उपस्थित व्हा. आयडियल स्पोर्ट हायवे दिवस संघाचे कॅप्टन टॉस जिंकलेले निर्णय काय आहे? सॉरी, हेड पडलेले आहे. टॉस गुंदवली संघाचे कॅप्टन आपण जिंकलेले आहेत, निर्णय काय आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर खूप महत्त्वाचा सामना तुम्ही अगोदर खेळलात. जयगावदेव वडूनगर संघाला पराभूत केलं, कॉन्फिडन्स वाढला असेल. भरपूर कॉम्पिटिशन वाढलेला आहे आमचा. तर आता हे पण ती नवीन संघ आहे, त्यांचा पण थोडा कॉम्पिटिशन वाढला पाहिजे ना. त्याबद्दल त्यांची हे करू. रजनी क्रिकेटमध्ये काही नवीन तयारी? नवीन तयारी काय आहे तेच आहे करायला. आता काय आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. साहेब, टॉस हरलात, प्रथम बॅटिंग करायचे. साधारणतः किती धावांपर्यंत झालं? तेच गुंदवलीवाल्यांना बोललो 50 धावा द्या आम्हाला. पण तशा देता येत नाही, नियम नाही आहे. तुमचे कुठले असे खेळाडू आहेत फलंदाज जे 50 धावा करतील? 11चे 11 प्लेयर करणार अपेक्षा आहे, बघू आता. मला वाटतं फक्त एन्जॉय म्हणून ही स्पर्धा खेळलात तुम्ही. नाही, शेवटची मॅच जिंकायचीच आहे, करू आम्ही. या बात आहे. आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी होते. टॉस जिंकलेल्या गुंदवली संघाने अगदी फ्रेंडशिप मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि आयडियल स्पोर्ट हायवे दिवे संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. बॅक टू कॉम्बॉक्स. अल्पेश गायकवाड आमच्या जोडीला आहेत. अल्पेश, वेलकम, स्वागत आहे कॉम्बॉक्समध्ये. अल्पेश सर्वांसाठी सर्व काही करतील, परंतु समालोचकांसाठी अजून त्यांनी स्नेहभोजनाची काही तजवीज केलेली नाही आहे. एक दिलखुलास व्यक्तिमत्व अल्पेश गायकवाड. खरं तर महाराष्ट्र क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे गुणलेखक आहेत जे अतिशय उच्च श्रेणीमध्ये आहेत. त्यामध्ये अल्पेश गायकवाड यांचं नाव घेतलं जातं. खरं तर रेग्युलर क्रिकेट असो, 40+ क्रिकेट असो, निश्चितच त्यांच्यामार्फत चांगली स्कोरिंग केली जाते. राजेंद्र बजागे आहेत आमच्या जोडीला पंचांच्या भूमिकेत. वेलकम राजेंद्र मामा, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक काल एकता पिंपळगर संघासाठी गाजवलं होतं. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट गणेश पाटील आमचे भाचे, आणि त्यानंतर पानसरे, हे 3 पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला रजनी क्रिकेटमध्ये पंचांच्या भूमिकेत दिसतील. तिन्ही पंचांचे मी स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. मॅच ऑन. यस, पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज संदेश पाटील. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिस फिल्डिंग झालेले आहे, परंतु त्याचा फायदा मिळणार नाहीये. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेश होतोय. वरालदेवी ताड आली. आमचे मार्गदर्शक, ज्यांना आम्ही गुरुवर्य मानतो, ज्यांच्या बोटाला पकडून आम्ही या समालोचन क्षेत्रामध्ये आलो, असे मोहनदादा भोईर यांची ही टीम. त्यांच्या मातोश्रींना देवाज्ञा झाली, मातृशोक त्यांना आहे, त्यामुळे ते या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकले नाही. मोहनदादा, आपल्या मातोश्रींना ईश्वरचरणी चांगली जागा मिळो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला पॉईंट क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप दरम्यान सीमारेषेकडे चेंडू, मात्र फक्त आणि फक्त 2 धावा पूर्ण, 1 धाव पूर्ण केली जात आहे. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 2 लागतीये.
यस, मनोज ठाकरे आमचे साडू मित्र आहेत, आज या स्पर्धेमध्ये आम्हाला साथ देत आहेत. खरं तर मनोज ठाकरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 40+ क्रिकेट सध्या गाजवत आहेत. एकच आवाज मनोज ठाकरे. आमचे कालीराम केनी सर असोत, खूप चांगल्या मनाची माणसं आम्हाला भेटलेले आहेत. ओ हो हो, क्या बात आहे. स्टिअरचा फटका, जबरदस्त कट शॉट आणि चेंडू पॉइंट सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. झंझावाती चौकार. खेळलेला हा खेळाडू आहे, हा फलंदाज आहे आणि बघा त्याचा फटका. लेदर क्रिकेटमध्ये कसे फटके मारले जातात, अशी कट शॉट कसे मारले जातात, याचं हे जिथं जागतं उदाहरण. 4 धावाने धावसंख्या 7 वर पोहोचवलेली आहे. फुलटॉस मात्र गॅप शोधता आलेला नाहीये. नितीन चौधरी या टीममध्ये आहेत. नितीन चौधरी आल्यानंतर टीम मजबूत झालेली आहे. आमचे क्लासमेट अजित गोराटकर, जॉन्टी रोड्स ज्यांना नाव होतं ते मात्र या टीममध्ये दिसत नाही आहेत. आज योगेश पाटील भाऊ सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. फ्लिक केलेला आहे, चेंडू मात्र जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. असली तरी मात्र ही ट्रॉफी पैसे वालो की नाही, ही ट्रॉफी चांगल्या संघाची आहे आणि जो मेहनत करणे वालो की आहे. आणि ही ट्रॉफी जर जिंकायची असेल तर मैदानात तुम्हाला घाम घालावा लागेल. माझे अध्यक्ष गणेशजी केनी साहेब आणि विद्यमान अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब व्यासपीठावर चर्चा करताना आपण पाहतोय. राम गोलंदाजीची सुरुवात करेल. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 करायच्या 34. वरालदेवी ताड आली. दोन धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतो खारबाव संघाला, कारण योगेश पाटील भाऊ ड्रेसिंग मध्ये नाहीयेत. शफल क्रॉस झाले फलंदाज. शफल क्रॉस होऊन मात्र अगदी 5व्या 6व्या यष्ट्यांवर आले होते, परंतु तरी सुद्धा त्यांचे प्रयत्न असफल ठरले. ती 2 धावांची जी पॅनल्टी लागली ती पॅनल्टी आम्ही ऍड करतोय. वरालदेवी ताडाली संघाच्या धावसंख्येमध्ये सुधारित जी धावसंख्या आहे ती झालेली 14. लॉफ्टेड शॉट स्लॉग स्वीप केलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार. काय भरा हा शॉट आपण बघितला. या 6 धावाने धावसंख्या 20 वर पोहोचले. 14 धावांची फक्त आवश्यकता. काय लाजवाब खेळी केली आज वरालदेवी ताडाली संघाकडून किरीटने. आणखी एक मोठा शॉट. इथे मात्र फसणार आहे फलंदाज. झेल सुटतोय. जीवनदान मिळतोय. किरीट सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळणं चांगली गोष्ट नाहीये खारबाव संघासाठी. 2 सामने अगोदरच खारबाव संघाने जिंकलेले आहेत. मला वाटते बघा, आपल्या आगरी भाषेत एक म्हण आहे की जेव्हा आपल्याला खूप काही मिळते ना तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो, आणि खारबाव संघाविषयी तसंच झालेलं आहे.
2 सामने जिंकल्यानंतर कुठे ना कुठे हा संघ थोडा लेझी झालेला आहे. बॅकफुटला गेले फलंदाज, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल मात्र मिळेल. या स्पर्धेसाठी जे गीत बनवलं ते दिलीप मोरे, प्रदीप मोरे यांच्या माध्यमातून, आणि खरोखरच अप्रतिम लयबद्ध गीत आपल्यापर्यंत पेश झालेलं आहे. मित्रांनो, खूप मेहनत घेतली प्रदीप मोरे, मॅन फ्रॉम बादवड, दिलीप मोरे, मॅन फ्रॉम बादवड. पलटी शॉट, क्या बात आहे, अप्रतिम फटका. रजनी क्रिकेटमध्ये असे फटके पाहायला मिळत नाही, मात्र किरीटच्या बॅटमधून आलेला आणखी एक धमाकेदार चौकार. दोन षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा पूर्ण केलेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच आयडियल फ्रेंड्स ग्रुप हायवे दिवे आणि गंगामाता गुंदवली. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हायवे दिवे संघाने टॉस जिंकलेले गंगामाता गुंदवली संघाला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. त्यानंतर जोशी इलेव्हन भादवड बी, जय बजरंग भिनार, जय गावदेव वडूनवगड, चौथा हिरवा मानकोली, सिद्धिविनायक अंजूर, सागर इलेव्हन जय बजरंग गोरसई, आणि शेवटची मॅच स्वयंभू स्पोर्ट पायगाव वर्सेस सिद्धिविनायक अंजूर. अशोकचा पहिलाच चेंडू, मोठा फटका, मात्र फलंदाज इथे फसतोय आणि पहिल्याच चेंडूवर विकेट, पहिली विकेट मिळवतो अशोक. मोंटू येतोय फलंदाजीसाठी. साईड भरपूर चांगली बनवलेली आहे मोहनदादा भोईर यांनी. एकाहून एक चांगले फलंदाज वरालदेवी ताडाली संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 26 झालेली आहे. तांगडे साहेब, 8 धावांची गरज आहे. 11 चेंडू 8 धावांची गरज. पुल केलेला आहे, मात्र बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळणार होती अशोकला, परंतु झेल सुटलेला आहे. झेल ड्रॉप होणं फायदेशीर ठरणार नाहीये ताडाली नंदकिशोर खारबाव संघाला. सामना ताडाली संघाने जिंकला तर हेच दोन्ही संघ सुपर 16 मध्ये आरामात पोहोचतील. नाही, अजून बघितलं तर जोशी इलेव्हन भादवड संघाने एक सामना जिंकलेला आहे. त्यांचाही एक सामना जय बजरंग भिनार संघाशी होणार आहे. अजून पूल बी मधील जो स्टेटस आहे तो कंप्लीट नाही आहे. पूल ए मधील जो स्टेटस आहे तोही कंप्लीट नाही आहे. धावसंख्या 31 वर आलेली आहे. फक्त 3 धावांची गरज. 3 चेंडू टाकून झालेले आहेत गणेश. पूल ए पूल बी स्थिती अजून समजलेली नाही आहे. काही सामने होतील त्यानंतर क्लिअर कट होईल. चेंडू हवेत आहे. योगेश पाटील चेंडू खाली, आणखी एक झेल सुटतोय आणि सुटलेल्या झेलावर 1 धाव मिळते. प्रयत्न चांगला आहे. जिथे कमी तिथे आम्ही हे योगेश भाऊनी दाखवून दिलेलं आहे.
संघाची अशी 2 धावांची पॅनल्टी वाचवली, मात्र तशी 2 धावांची पॅनल्टी त्यांच्या संघाला लागली. ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू डीपला जातोय, मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये, फक्त एका धावेची गरज आहे. गरज एका धावेची, गरज विजयाची. आता जोशीलन भादवड बी आणि जयबजरंग भिनार या संघामध्ये जो सामना होईल, स्थिती तेव्हा क्लिअर होईल. जोशी साहेब थोडे चिंतित, मात्र रिलॅक्स कोण आहेत? माजी अध्यक्ष. माजी अध्यक्ष जिग्यादादा रिलॅक्स आहेत, कारण त्यांना माहीत आहे आम्ही पूल ए मध्ये असे पण टॉपला आहोत, तसे पण टॉपला आहोत. होम ग्राउंड आहे त्यांचा, काही इलाज नाही. सो वेल, तर सामना संपलेला आहे आणि या संपलेल्या सामन्यात विजय संपादन केलेला आहे वरालदेवी ताडाली संघाने. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. यस अल्पेश, मॅन ऑफ द मॅच कोण असेल?